साहेबाची आहे ती. शेवटच कोणतं राहिले ते नाला की निवड बळ्या डोळे जात ओ पीएची हाना होतील. अरे येऊ द्या काय तुमच्या पद्धत आणि रामभाऊची सगळी कामं एकाच कामं काय केली गावात ह्याला कुत्रेला परत काय करतो सुभाषराव ही जर कपडे त्याच्या अंगावर असले ना परत घालेल आणि परत माझ्या काय मिळलं 5,000 ती पॅन्ट होती माझी असली भंगार. तुम्हाला कळतं का काय गबासा सुभाषराव इथनच कपडे बदलून यायला पाहिजे होतं. इथनं लोक एक ड्रेस आणलाय नवीन ते घाला. रका लोक बघत होती कोण असलं दरिद्र आणलंय ह्याच्यासाठी हा नालायक माणूस तुम्ही घेतला काय माझ्यासोबत हा अरे बाळ्या तुला कवा बघवायचं होय रे कपडे घालाय आणि शेवटचा इंटरव्ह्यू चाललाय. सत्कार तरी करू एक मिनिट करू द्या सत्कार तुमचा असं चला आमदार आहे आणि निघाला तिकीट मागायला. कळतं का कोणाचं काय प्रतिनिधी व्हायला चाललाय लाज पण वाटत नाही असली. हे बघ चला 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 आणि पॅन्ट घाल की कुठं निघालाय पॅन्ट फाटली तरी म्हणताय घाला की घातली अवघड राहिली काय पॅन्ट हा पॅन्ट घाला की नवी झाडक्यांना चला पॅन्ट घातली नवी पॅन्ट घाला की मग काय घातली कुठे पॅन्ट कुठे गेली आता ए ए आता चार बोट कमी करा म्हणलं होतं तुम्हाला ही घाला. कोणी टेलरने कमी केली बाया तू पॅन्ट माझी कमी केली ना तू केली ना ए कुत्र्या तुझ्या दारातून ही फाटली कशी ती फाटली कशी फाटली ही खराब आहे म्हणून फाटली. मला काय माहिती खराब नव्हती लाख मला गपाशी राव कॅन्सल करायचं का असती नाही आमदार साहेब काय हीच आजच्या होता दिवस आहे त्यांना नाही मिळेल तुम्हाला तरी मिळेल ना. कशाला कॅन्सल करताय जाऊ भेटायला सुभाषराव जाऊन पॅन्ट घालता मी तर तोवर कोंडून घेतो तोपर्यंत आमदार साहेब जातात निघून. आता मात्र 15 दिवस आमदार साहेब नाही फायनली यादी करून जाणार एकटं आहे का आता काय एक तुम्ही म्हण ऐकली मित्र मित्राला भेटे मनीचा संदेश कोणताही आडपडदा न ठेवता माझी एक मन विनंती आहे जी माझ्यावर वेळ आली ती कुठल्या दुश्मनावर सुद्धा एवढा आहे मला तुमची पॅन्ट द्या शेअर करा आणि मी काय करू ही घाला की माझी पॅन्ट मी बसू का तसंच ही घाल त्यात काय घालण्यासारखं राहते कॅन्सल करायचं का बाळासाहेब. आता काय करणार सुभाषराव ही नालायक तुला जर कपडे सांभाळायची अक्कल नाही गाव कसा सांभाळतील कुत्र्या कसं सांभाळायचं तुम्ही सांगा काय करायचं. एक काम करू तुमची पॅन्ट मला द्या पॅन्ट सोडून बोला आणि ह्यांची जीनची पॅन्ट तुमचा वर कुर्ता मी काही सांगेन काय सांग काही कारण काय सांग चाल असं संन्यासाला चालल्यासारखं बरं नाही बाळे आता आमदार म्हणते यार डोक्यावर पडला काही अडला लोक म्हणतात ही लोकप्रतिनिधी आलाय का भीक मागाय आलाय अरे तुम्हाला अकरा बिकरा आहेत का नाही आधी सुद्धा बेकारीच दिसत त्या होता. भुटक्यात भुटारण्याची पॅन्ट मला आपरी पडेल त्याच्यावर मी आपरी झाली आता काय करू सुभाष मी घरी जाऊ का बाळासाहेब. पाहुणे आले ती घरी पाहुणे आले ते घरी पाहुणे आले मी ते आमदार साहेबांना भेटतो. ए बाळ्या गप्ती ए बाबा एक काम करा आयडिया करू मला गार्ड करा गार्ड म्हणजे मला रक्षण द्या हळू तू माझ्या पुढं सुभाषराव तू माझ्या पाठीमागं चिकटून चालायचं सँडविच करायचं आपला सँडविच दिसून द्यायचं नाही दिसून द्यायचं नाही एवढं तरी करता भाऊ नाही तर मी पॅन्टी काढून घेईन अक्षरशः लय बघता बघा ना बघ ए झलणार जलतेली भागणारी भागतेली आपण पुढे जायचं सदैव सैनिका पुढेच जायचे न भागुनी तो कधी फिरायचे आमदार साहेब तुम्ही तेल घासून हो जाते तेवढं म्हणून तुम्हाला सांगितलं नाही नको बाय माझी नाही आणि माझ्या आपण गेलो काय मला माहिती काय बाळासाहेब माझी काय नाही गावची अवस्था तू म्हणला नाही करताच तुझ्या आबरू ती माझ्या आबरू तुझं पती आता बाहेर गाडी कशी सुभाषराव ह्या माणसाचं किती सांधायचं किती शिवायचं इकडं शिवस्तवर केळीच्या पानागत दुसरीकडे फाटतंय या माणसाने नको केलंय तुझ्यासारखी कपटी माणसं आहेत ना त्याच्यामुळे ही फाटाफाटी ही कापड गाडी पुसायचं कापड घेऊन आलाय मला घाम फुटायला लागलाय आमदार पण जायची वेळ आली पटकेने चला नायक पिक्चर मध्ये अनिल कपूर शेवटच्या शिंना म्हणतो गार्ड लगेच सगळे पळत येतात तसं तुम्ही गार्ड म्हणले की मला लगेच रक्षण द्यायचं सुभाषराव तुम्ही दोघं पुढे जावा तुम्ही पुढे 10 मिनिटांनी येतो असंच सुभाषराव पुढचं जाकस वर मागचं दिसतंय म्हणूनच असं अशा नादी म्हणून तुम्ही कमरेला कंबर लावा आणि चिकटून चला
हे बघ आता काय होईल ना आमच्या दोघांच्या डोक्याने तुझा गंजल्याला मी तू चालू माझा चालू द्या. हसत राहा. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दिसले. नाही आहेत का पण आमदार साहेब आहेत ह्यांना भेटलं असेल का व्यवस्थित कवर करा रे मला. आबरू घालावली सगळी गबा तोंडाचा झाड करीतात बाळ्या अरे वा वा वा. नमस्कार. नमस्कार कांबळेश्वरकर. रामभाऊ अध्यक्ष नमस्ते नमस्ते नमस्ते. बाळासाहेब नाही का? हा बाळासाहेब. ते काय झालं हा बोला. आता माझं तंटामुक्त गावच्याचा अध्यक्ष सोबत बरोबर आहे. हो हो. गावात माझी एवढी कामं झाली. हम्म, आता गाव काय म्हणतंय हम्म. तालुकाध्यक्ष पदाची निवड होणार आहे ना. गाव म्हणतोय सुभाषराव तुम्ही असाल तरच आम्ही तुमच्या पाठीशी. बर. हा हो सुभाषराव आता म्हणला रामभाऊसाठीच फक्त बोलायचं दुसरं कोणाचं बोलायचं नाही आणि तुम्ही स्वतः सांगता इथं चड्डी आहे का रामभाऊ? अरे नालायक चड्डी घालायची नाही. आबरू झाकायची मित्र आहे आपला तो तालुका सांभाळायचा आहे. आणि मग काय झालं नाही मानता येणार नाही. हो म्हणलं पक्षश्रेष्ठीचे आदेश देशील ना ते मान्य. बरं. मी काय हापलेलो काय तालुका अध्यक्ष नाही, पदाला. बरोबर आहे ना. आणि रामभाऊ तर म्हणले सुभाषराव तुम्ही असाल तरच नाहीतर आपल्या गावातच नको. कसं आहे साहेब ही किरकोळ पद आहेत तालुका अध्यक्ष. सांगा की. नाही नाही, थांबा, थांबा. एक मिनिट पण रामभाऊ तुम्ही राव गाव लेवलचं इंटरनॅशनल पुढारी सगळे सांग तुम्ही आज माग कसं तुमच्या सारख्या चेहऱ्याने पुढे आलं पाहिजे ना. असं द्या. या ना पुढे पुढे या जरा पुढे मला काही- दिसत नाही तुम्ही. ही जनता पुढे असली तर नाही, नाही, जनतेच्या आज सेवकाला आपण महत्व. जनतेच्या पुढे नेता पाहिजे ना त्यांच्या. या ना जरा पुढे या बघू. नाही नाही या. सुभाषराव भावना आवरात काय आवरा भावना थोड्या आमदार साहेबांच्या पुढे गोष्टी वसवस करणं का गावाला मिळणार नाही पण दुसऱ्याला जाईल बावळाटपणा करणं का नाही काय काय म्हणतात बाळासाहेब काय? नाही, नाही, काय बाळासाहेब म्हणत होते की ते बंधाऱ्याच्या अलीकडचा थोडा रस्ता खराब झालाय ना बरं. तर साहेबांच्या कानावर घाला. हम्म. आता म्हणलं साहेबांनी मागच्या वेळेला ते प्रस्ताव दिल्यावर म्हणलेत ना निधी हो, टाकला त्याची वर्क ऑर्डर होणार आहे. साहेब मी तुम्हाला विनंती करतो मी ह्या लोकांना आमच्या गावातल्या पुढे घालून आणले आणि म्हटलं गो तुम्ही तालुका अध्यक्ष व्हा किंवा पदा व्हा. मी सातत्याने पुढे असतो ना. ह्यांना जर समजा तालुका अध्यक्षपद मिळलं मला खात्री मला जिल्हाध्यक्षपद मिळणार. ह्यांना जिल्हाध्यक्षपद मिळलं तर मी प्रदेशाध्यक्ष सुद्धा होणार. नाही बरोबर. पण हे तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष काय काढले पण ते थांबा ते जाऊ द्या. रामभाऊ तुम्ही म्हणले- माग का बसलेत अध्यक्ष ते नेते त्यांना पुढं तुम्ही काय भानगड घ्या पुढे या. येता पुढे नाही नाही या. येता पुढे का तोंडा काय रामभाऊ काय भानगड त्यांनी काय काय सांगितलं आम्हाला की पक्षातून ऑफिस मधून फोन आला होता की तालुका अध्यक्षांच्या निवडी संदर्भात काय मुलाखतीत म्हणून. नाही नाही छे छे आता तर नाहीत काय ते. नाही? नाही नाही काय संबंध आहे. कशाला आणलं आम्हाला रामभाऊ? अध्यक्ष विध्यक्षाचं काय. रामभाऊ सगळी माहिती घ्यायचा उठला गुडघ्याला भाषिक लावलं काय केलंय अहो अध्यक्ष म्हणजे माझं काय म्हणणं आहे तालुक्याच्या ऑफिसला असेल ना काय तुमच्यासारख्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी येऊन काही कामं असतील काय ते प्रस्ताव दिले पाहिजेत. म्हणजे मी कधी मुंबईवरनं आलो तर बघेल. मला काय फक्त गावाचं प्रत्येक बघायला जमणार नाही. मला महाराष्ट्राचं पण बघायचंय. पण ते जाऊ दे. या पुढे या जरा रामभाऊ जरा दोन शब्द तुमच्याशी बोलायचे. या या. काय काय लपवताय काय रामभाऊ? काय नाही काय रामभाऊ ही पद्धत आहे का? तुम्ही कुठं आलाय काय पाहिजे पॅन्ट कुठे आहे तुमची? खाली काही घातली का नाही? हाय ना. मग कुठे बघू? हा काय प्रकार आहे रामभाऊ? ते रानात गेले होते आणि दारे धरत होत. नाही आणि मग ते दारू कसं- देता आणलंय का तुम्ही? पॅन्ट गुंडाळलेली. नाही एवढी चांगली कपडे घालून जा. शेतातली काम पहिल्यांदा तुम्हीच म्हणता आधी उद्योगधंद्याला प्राधान्य द्या आधी परपंच करा नीटनेटका मग राजकारणात या. एवढं मनाव घेतलंय का? वाहून घेतले रामभाऊ नाही साहेब. नाही नाही आत्ताच पण नाही का ना. आता तुमचं एक गट येऊन गेला ते कोणते संजू मेंबर आणि ते सरपंच लय कौतुक केलं राव तुमचं रामभाऊ. करणार ना. काय कामाचा प्रेम आहे माणूस. तुमचं. नाही नाही हे नाही असंच करा गटबाजी करा. दोन तोंड एकाचं तोंड इकडे आणि एकाचं. कधी सुधारणार तुम्ही कांबळेश्वर आली? हा कधीतरी एका तोंडाने या ना रामभाऊ. हा? माझ्याबद्दल काय म्हणजे नाही ना आता काय तुमच्याबद्दल तर काय आहे ते लय चांगलं. तुमचे मित्रच जणू काय ते. साहेब हम्म मी तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो कारखाना असो जिल्हा परिषद पंचायत समिती असो किंवा आमदारकीची निवडणूक असो तुम्हाला वेगळं आमच्याबद्दल सांगायचं इथं तुम्हाला येऊन चुकीचं बोलायचं आम्ही काय त्यांच्याबद्दल बोललो नाही नाही आणि हे राहिला साहेब मला आज बोललंच पाहिजे. आज माझा कपड्याविषयी आला हे तरी माझ्या मित्रांनी माझ्या आबरू झाकायसाठी मला रानातनं तसं झाले. आज परिस्थिती काय आहे
त्या संजूच्या पोराला चड्डी मिळत नाही मेंबरच्या सरपंचच्या पोराला मला सांगू ते पाडू त्यांचं सांगू नका, त्यांचं नका, तुम्हाला आहे का चिठ्ठी रामभाऊ आमदार मला तीच सांगायचं मला. बस, मी जाऊ का घरी? नको बाळा साहेब, त्यांच्याच मुलांना चिड्डी नसताना रामभाऊ सारखा प्रतिष्ठित नागरिक, गाव लेवलचा इंटरनॅशनल पुढारी पूर्ण कपड्यावर कसा शोभा दिसेल, म्हणून मी त्यांच्या लेकरांना अक्षरशः कपडे मिळत नाहीत ते तरी कपटीपणा करतात आणि मी हा जाळ खाणार, रामभाऊ तोंडाचा जाळ नाही खाणार. नाही पण ऐका ना, तुम्ही त्यांचं सांगणार ते तुमचं सांगणार, कधी बंद करणार रामभाऊ तुम्ही? नाही साहेब, अक्षरशः नको ही पद नको आणि काय बरं, नको, साहेब. जनतेची सेवा. आम्ही ग्रामविकासासंदर्भात काय प्रस्ताव गावातले दिलेत, म्हणजे सरपंचानेच दिलेत. सरपंचाच्या काळात, रामभाऊच्या काळात पण कामं झाली. माझ्या तर तेवढी, मार्गदर्शनाखाली मंजूर करा. आणि 100% करणार. माझं तुम्हाला माझं माहिती आहे, विकास कामांना कधी मी नाही म्हणत नाही, निधीला मी कुठं कमी पडत नाही. 100% सगळं होणार. पण आहे ना, माझ्या डोक्यात आलं, 1 मिनिट रामभाऊ, समजा आता तुम्ही अध्यक्षपदाचं मागाशी काय म्हणला, समजा तुम्हाला तालुका अध्यक्ष केलं तर काय करतो ना तुम्ही? साहेब, मी अक्षरशः तिथंच झोपीन, रात्रभर तिथंच झोपीन. आपल्या- नाही पद काही झोपायला आहेत काय? बरं का साहेब, ते पक्षाचं जे कार्यालय आहे किंवा अध्यक्षाचं जे केबिन आहे ते काय झोपायला आणि झोपा काढायला आहे काय? ते काय लॉजिंग सेंटर आहे तसं नाही साहेब, हा. त्याच्यासाठी म्हणत नाही. अहो, तालुक्यातली जनता कधी येईल आणि दार ठोठावेल ह्याचा भरोसा नाही. मी तिथंच असलं पाहिजे. नाही, आता तुम्ही इथे का आलाय, विषय झाला तालुका अध्यक्ष, तुम्ही तर झोपायचं म्हणताय, ठीक आहे, जनतेची सेवा करण्यात पर तेवढं तत्पर राहून तिथं झोपायचं म्हणताय. खरं सांगू का, हे तालुका अध्यक्ष पद आणि नामधारी आहे. काय 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 नुसतं नावाला पद येते. ते तुम्ही देणार आणि जनतेची सेवाच करावं ते लागतं. माझ्या हातात आहे, कुणाला द्यायचं आणि कधी काढून घ्यायचं ती सुद्धा माझ्या हातात आहे. त्याचा काही विषय काम नाही. नाही ते केलं- तालुका अध्यक्ष पदाचं डोक्यातनं काढायचं. सुभाषराव तुम्हाला पेरणार नाही, काम नाही केलं साहेब डायरेक्ट हाकलतात. मी मला कुठे माहिती. इच्छुक आहे? तुम्हीच काय म्हणला? गाव म्हणताय त्याला एक सुभाषराव नाही, साहेब. नाही. ते गाव डोक्यातनं म्हणते- काढून टाका तुमच्या, गाव तसलं म्हणते- काही नाही. चला, येतो आमदार साहेब. हा नक्की या बाळासाहेब. साहेब, तेवढं प्रस्तावाचं. हो नाही थांबा, हे काय रामभाऊ, या तेवढं तालुका नक्की, अध्यक्ष नाही. जिल्हाध्यक्ष हो. प्रदेशाध्यक्ष केली ती काय कमी केली उठा.